आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याने संपूर्ण आशिया खंडाला चिंतेत टाकले. निपा व्हायरस नाव ऐकायला लहान असले तरी याचा मृत्यूदर जगातील सर्वात धोकादायक आजारांपैकी एक आहे. अलीकडेच पश्चिम बंगालमधील उद्रेकानंतर आणि आशियाई देशांनी भारतीय प्रवाशांवर घातलेल्या निर्बंधनांमुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या या विशेष बातमीपत्रात आपण निपाचं इतिहास, त्याचा प्रसार, लक्षणे आणि भारताची सध्या स्थिती यावर अत्यंत सविस्तर चर्चा करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल्ड एमएच. निपा हा एक झुनोटिक विषाणू आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर हा असा विषाणू आहे जो प्राण्यांकडून मानवांमध्ये संक्रमित होतो. टेरोपॉडिटी कुटुंबातील टेरोपस जातीचे फळे खाणारी वटवाघळे या विषाणूचे नैसर्गिक घर आहेत. विशेष म्हणजे या वटवाघळांना या विषाणूमुळे कोणताही त्रास होत नाही, ते फक्त याचे वाहक असतात. या विषाणूची पहिली ओळख 1999 मध्ये मलेशियात झाली. तिथे डुकरांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना याची लागण झाली होती. त्यानंतर 2001 मध्ये बांगलादेशात आणि भारतात सिलिगुडू येथे याचे रुग्ण आढळले. तेव्हापासून बांगलादेशात दरवर्षी याचे छोटे मोठे उद्रेक होत असतात. निपा पसरण्याचे मार्ग अत्यंत गुंतागुंतीचे आणि धोकादायक आहेत. याची माहिती असणे हाच बचावाचा पहिला टप्पा आहे. जेव्हा वटवाघळे फळे खातात किंवा झाडावर बसतात तेव्हा त्यांच्या लाळेतून किंवा लघवीतून हा विषाणू फळांवर किंवा खजुराच्या रसावर पडतो. जर माणसांनी ही दूषित फळे किंवा रस सेवन केला तर थेट संसर्ग होतो. डुकरांना हा विषाणू अतिशय वेगाने होतो. जर एखादा माणूस संक्रमित डुकराच्या संपर्कात आला किंवा त्याचे मांस हाताळले तर त्याला निपा होऊ शकतो. हा सर्वात गंभीर मुद्दा आहे. संक्रमित व्यक्तीच्या जवळ जाणे, त्याच्या थुंकीच्या किंवा रक्ताच्या संपर्कात येणे यामुळे हा विषाणू पसरतो. रुग्णालयांमध्ये योग्य काळजी न घेतल्यास एका रुग्णाकडून अनेक डॉक्टर्स किंवा कर्मचाऱ्यांना याची लागण होऊ शकते. 2001च्या सिलिगुडू उद्रेकात 75% संक्रमण हे अशाच प्रकारे आरोग्य केंद्रात झाले होते. निपा व्हायरसची लक्षणं इतकी सामान्य असतात की सुरुवातीला कोणालाही संशय येत नाही आणि हेच मृत्यूचे कारण ठरते. चला थोडं सविस्तर जाणूया या कारणांबद्दल. सर्वप्रथम इन्क्युबेशन पिरियड. संसर्ग झाल्यापासून 4 ते 14 दिवसांनंतर लक्षणे दिसायला लागतात. काही प्रकरणांमध्ये हा काळ 45 दिवसांपर्यंत लांबलेला आढळला आहे. नंतर द्वितीय सुरुवातीचा टप्पा. ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, उलट्या होणे आणि घसा खवखवणे हे अगदी फ्लू सारखे वाटते. मग तृतीय गंभीर टप्पा. जर संक्रमण वाढले तर रुग्णाला चक्कर येते, सतत झोप येते म्हणजे ड्राउझीनेस होते आणि शुद्ध हरपते. त्यानंतर चौथं मेंदूवर हल्ला. निपा मेंदूवर सूज निर्माण करतो. यामुळे रुग्णाला फिट येतात आणि 24 ते 48 तासांच्या आत रुग्ण कोमात जाऊ शकतो. मग पाचवं श्वसनाचे विकार. काही रुग्णांना ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस होतो, ज्यामुळे श्वास घेण्यास प्रचंड त्रास होतो. आता जाणूया निपा इतका भयानक का आहे. कारण याचा मृत्यूदर 40% ते 75% आहे. सध्या जगात निपावर कोणतीही विशिष्ट लस म्हणजेच वॅक्सिन किंवा औषध उपलब्ध नाही. रुग्णाला फक्त सपोर्टिव्ह केअर दिली जाते, म्हणजे ताप कमी करणे, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर व्हेंटिलेटर लावणे आणि मेंदूतील सूज नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे. जे रुग्ण यातून वाचतात त्यांच्यापैकी 20% लोकांना आयुष्यभर मानसिक आजार, फिट येणे किंवा स्वभावात बदल होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. सध्या भारताच्या संदर्भात काय घडत आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये निपाचे रुग्ण आढळल्याच्या बातम्या आल्या होत्या. यामुळे थायलंड, तैवान, नेपाळ यांसारख्या देशांनी भारतीय प्रवाशांसाठी आरोग्य तपासणी पुन्हा सुरू केली आहे. सुमारे 196 संशयित लोकांची चाचणी करण्यात आली असून ती नेगेटिव्ह आली आहे. भारत सरकारने स्पष्ट केले आहे की कंबोडिया, इंडोनेशिया, थायलंड आणि आफ्रिकेतील काही देशांमध्येही या विषाणूचे वाहक म्हणजेच वटवाघळे आढळतात. त्यामुळे धोका केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला आहे. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत सावधगिरी हाच एकमेव पर्याय आहे. झाडावरून पडलेली किंवा पक्ष्यांनी टोचलेली फळे कधीही खाऊ नका. फळे खाण्यापूर्वी ती पूर्णपणे सोलून आणि गरम पाण्याने धुवून खा. उघड्यावर गोळा केलेला कचरा, खजुराचा रस पिणे टाळा, कारण
त्यात वटवाघळांची विष्ठा व लाळ असण्याची दाट शक्यता आहे. नियमित हात धुणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. जर परिसरात रुग्ण आढळला असेल तर N95 मास्क वापरा आणि संक्रमित व्यक्तीपासून सुरक्षित अंतर राखा. जर तुमच्याकडे डुकरे किंवा इतर प्राणी असतील तर त्यांची राहण्याची जागा निर्जंतुक ठेवा. वटवाघळे त्या परिसरात येणार नाहीत याची काळजी घ्या. WHO ने निपा व्हायरसला प्रायोरिटी डिसीज म्हणून घोषित केले आहे. याचा अर्थ असा, या विषाणूंवर संशोधन करण्याची आणि लस शोधण्याची तातडीची गरज आहे. संशोधनासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी जगातील स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. निपा व्हायरस हा नक्कीच एक अदृश्य आणि घातक शत्रू आहे, पण आपण घाबरून जाण्याचे कारण नाही. जर आपण योग्य ती खबरदारी घेतली तर या विषाणूची साखळी तोडणे शक्य आहे. सरकार आणि आरोग्य यंत्रणा आपले काम करत आहे, पण नागरिक म्हणून आपण ही जबाबदारीने वागले पाहिजे. अर्धवट खाल्लेली फळे टाळणे आणि लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे ही आपली पहिली पायरी असावी. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण लवकरच यावर मात करू अशी आशा बाळगूया. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि अधिकृत माहितीचाच प्रसार करा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल एमएचच्या यूट्यूब चॅनलला.